पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। विरारच्या बस डेपो परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटच्या गेटवर पाणी साचलंय। व्यापारी आणि ग्राहकांच्या पाण्यातून वाट काढत मार्ग काढावा लागतोय आणि त्यामुळे त्यांना हाल होत आहेत। कल्याणचा शीळ नेवाळी मार्ग हा पूर्णतः जलमय झालाय। नेवाळी चौक परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं देखील बघायला मिळतंय। ही तीनही दृश्य आपण पाहतोय। विरारच्या बस डेपो परिसरामध्ये पाणी साचलं। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटच्या गेटवरही पाणी साचलेलं आहे। कल्याणच्या शीळ नेवाळी मार्गावरतीही पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडून घेऊयात। विजय, आपण पाहतोय विरारमध्ये अनेक ठिकाणी पाणी भरलेलं आहे। बस डेपोमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। काय सध्याची परिस्थिती आहे? निश्चितच मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ते आपण बघू शकता की मी जवळपास गुडघा इतक्या पाण्यामध्ये या ठिकाणी उभा आहे आणि माझ्या बाजूला जर बघितलं तर हा विरारचा बस डेपो आहे, जो की विरारमधून महत्त्वाचा बस डेपो आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर गुडघाभर पाणी जे आहे हे या ठिकाणी साचलेलं आहे आणि हा बस डेपोचा जो परिसर आहे हा परिसर पूर्णपणे जलमय झालेला आहे। पावसाचा जोर जर बघितलं तर पूर्ण मुसळधार पाऊस जो आहे हा मुसळधार पाऊस या ठिकाणी कोसळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण बस डेपो मधून सकाळच्या वेळेमध्ये जी लोक आहेत ही याच आपण जर बघितले तर समोर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्वतः महापौर जे आहे येणारा जो नागरिक आहे त्याला त्रास होऊ नये म्हणून ते स्वतः दिशा दाखवण्यासाठी पाण्यामध्ये उभे राहिलेले आहेत। हा परिसर जर बघितला तर पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। समोरून जर लोक बघितले तर ही लोक या कामावर जाणारी लोक आहेत, ज्यांना की या पाण्यामधून मार्ग काढत या ठिकाणी यावं लागत आहे। हा जो रस्ता जर बघितला तर या रस्त्यावरती जवळपास गुडघाभर पाणी आहे। गाडी येते बघितलं तर गाडीचे टायर आणि पुढचं बोनेट जे आहे ते पूर्णपणे या ठिकाणी पाण्याखाली गेलेला आपल्याला दिसून येत आहे। पाऊस मुसळधार पाऊस सकाळपासून सुरू झालेला आहे। ज्याप्रमाणे ही विरारच्या बस आगाराची स्थिती आहे त्याचप्रमाणे विरारचा विवा कॉलेज स्टेशन परिसर रस्ता नालासोपाऱ्याचा जे स्टेशन परिसरातले जे मुख्य रस्ते आहेत हे सर्व रस्ते जे आहेत हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि पूर्ण या ठिकाणचा वाहनं जी आहेत ही रस्त्यावरती बंद पडलेली आहेत। सर्व ठिकाणी एकीकडून पावसाने आज दिवसभरासाठी हाहाकार माजवलेला आहे, कारण पूर्ण जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। महापालिका प्रशासनाचा आपत्कालीन कक्ष जो आहे हा सक्रिय करण्यात आलेला आहे। सर्व आयुक्त, प्रशासन, महापौर सगळे फील्डवरती आहेत। मात्र पावसाचा जोर एवढा जोरात आहे की अनेक नाले जे आहेत हे नाले तुडुंब भरून रस्त्यावरती त्याचं पाणी आलेलं आहे। पाणी निचरा व्हायला कुठेही जागा नाहीये। बाजूला जर आपण बघितलं आता वाऱ्या सुटलेला आहे। वाऱ्या सगट मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू झालाय की अक्षरशः म्हणजे आता पूर्ण अंधार आपल्याला जर कॅमेऱ्यामध्ये जर बघत असाल तर पूर्ण अंधार दिसतोय। अनेक लोक हे कामावर घराच्या बाहेर निघालेले आहेत। विरार नालासोपारा हा जो आहे पर्यटनाचा क्षेत्र आहे, त्यामुळं आज अनेक काही जे लोक आहेत हे मुंबईवरून पर्यटनासाठी सुद्धा या ठिकाणी आले असल्याचं सुद्धा महापौरांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे त्या नागरिकांनी सुद्धा सुरक्षित स्थळी कुठेतरी थांबावं आणि जर काही गरज पडली तर नागरिकांनी तातडीनं आपत्कालीन व्यवस्थेला संपर्क करावा, जेणेकरून की कारण अनावश्यक लोक जे बरेच घराच्या बाहेर पडलेले आहेत त्यांनी सुद्धा आपल्या परत घरी जावं। कारण जर परिस्थिती बघितली तर अतिशय भयावह आहे। अनेक विद्यार्थी जे आहेत हे क्लाससाठी बाहेर पडलेले होते। जिल्हाधिकाऱ्यांनी कालच हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या नंतर पूर्ण शाळांना सुट्टी दिली होती। मात्र काही खाजगी शिकवण्या क्लासेस जे आहेत त्यासाठी सुद्धा काही विद्यार्थी घराबाहेर पडलेले होते। त्यांनी सुद्धा तातडीनं घरी परतावं असं सुद्धा प्रशासनाने आवाहन केलेलं आहे। कारण पावसाचा जोर जो आहे हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे। विरार असेल, नालासोपारा आणि वसईचा जो पूर्वेचा पट्टा जो आहे त्या ठिकाणी अनेक चाळी आहेत, त्यामुळं डोंगराचं पाणी जे येणार आहे हे मुख्य रस्त्यावरती पाणी येतं आणि त्यामुळं अनेक घरांमध्ये सुद्धा पाणी जातं। त्यामुळं आपत्तीजनक घटना ज्या आहेत सध्या तरी काही झालेल्या नाहीयेत।
मात्र अगदीच पावसाचा अगदीच अगदीच हाहाकार असेच जर आमच्यासोबत जोडलेले राहा. थेट जाऊयात नवी मुंबईमध्ये. आमचे प्रतिनिधी रवी खरात आपल्यासोबत नवी मुंबईमधून जोडले गेलेले आहेत. रवी, आपण पाहतोय साधारणतः 2 दिवस दररोज एपीएमसीच्या मार्केटच्या गेटवर मोठ्या प्रमाणात पाणी साचतंय आणि आज तर मुंबईसोबत नवी मुंबईला सुद्धा पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढू शकतो आणि पाण्याची पातळी देखील वाढू शकते. सध्या त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे? तेजल, नक्कीच आपण पाहतोय की नवी मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाची संततधार सध्या सुरूच आहे. मी सध्या नवी मुंबईतील जे आपण दृश्यामध्ये पाहतो हे एपीएमसी भाजीपाला मार्केटमधील मुख्य गेट आहे. याच गेटमधून व्यापाऱ्यांना किंवा ग्राहकांना आणि विक्रेत्यांना एपीएमसी मार्केटमध्ये प्रवेश करता येतो. मात्र या ठिकाणी आपण पाहतो की गुडघाभर एवढं पाणी सध्या मेन गेटवरती एपीएमसी भाजीपाला मार्केट या ठिकाणी सध्या साचलेलं आहे. काही महिला विक्रेते असतील ते देखील आता आपल्या भाज्यांचा जो माल आहे तो घेऊन सध्या चाललेले आहेत आणि आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात मुख्य जो गेट आहे एपीएमसी मार्केटचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि आपण पाहतोय की या गेटवरनंच आपल्याला मेन मुख्य एपीएमसी मार्केट या परिसरात जावं लागतं आणि खरं तर पूर्ण एपीएमसी मार्केटचा जो मेन रस्ता आहे आपण दृश्यामध्ये पाहतो की काही वाहन चालक आहे. हा मेन जो रस्ता आहे हा देखील रस्ता पाण्याने वेढला गेलेला आहे. कमीत कमी 500 मीटरचा हा रस्ता आहे हा सध्या पाण्याने वेढला गेलेला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि सर्वत्र घाणीचं साम्राज्य देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर हा भाजीपाला मार्केट आहे. जो वेस्टेज जी भाजी असते ती भाजी सध्या रस्त्यावरती पडलेली आहे आणि या पाण्यामध्ये ती सगळ्या आपण दृश्यामध्ये पाहतोय की मी आपल्याला दाखवू इच्छितो की हे दिगा ही आपण पाहतोय की अशा वेस्टेज ज्या भाज्या आहेत याची दुर्गंधी देखील या ठिकाणी पसरलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आहे. आता एपीएमसी प्रशासनाने जी नालेसफाई केली होती त्यावरती आता अनेक प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होत आहे आणि दृश्यामध्ये आपण हे पाहू शकतो की तेजल या ठिकाणी एक पंप देखील लावण्यात आलेला आहे. मात्र हा पाण्या निचरा करण्यासाठी हा पंप लावण्यात आलेला आहे. मात्र इथे आता कोणीच नाही आहे त्यामुळे हे पाणी असंच राहणार आहे. खरं तर पंप हा आपण वारंवार ही बातमी दाखवतो त्यानंतर हा काल पंप आणून ठेवलेला होता. मात्र पंप चालक या ठिकाणी कोणीच नाही आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि दृश्यामध्ये देखील आपण पाहतो की काही महिला आहेत गुडघाभर पाण्यात ते यातनं आपली वाट काढत आहे. खरं तर छोट्या महिला विक्रेता आहेत. जोडलेले राहत. थेट आपण कल्याणमध्ये जाऊयात. आमचे प्रतिनिधी सुनील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कल्याणमधून. कल्याणचा शीळ नेवाळी मार्ग जो आहे तो पूर्णतः जलमय झालेला आहे. सुनील, आपण पाहू शकतोय रहदारीचा मार्ग आहे. नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना या पाण्यामुळे करावा लागतोय. त्यामुळे इकडे पाण्याचा निचरा व्हावा यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत का? काय अपडेट? सेजल, नक्कीच आपण पाहिलं तर मी सीड रस्त्यावरती आहे आणि सीड रोडवरनं नेवाळी परिसरात जाणारे जो मार्ग आहे या मार्गावरती आपण पाहिलं तर सध्या आपण पाहिलं तर या ठिकाणी पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू होता आणि या पावसाचा फटका वाहतुकीला पडलेला आहे. कारण या ठिकाणच्या नेवाळी चौक परिसरामध्ये गुडघ्याभर पाणी साचलेलं आहे आणि या गुडघ्याभर पाण्यातून वाहन चालकांना मार्ग काढत वाहने काढावी लागत आहेत आणि दुसरीकडे पाहिलं तर त्यामुळे या मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झालेली आहे. वाहतूक पोलीस ही वाहतूक कोंडी सोडवत आहेत. मात्र प्रशासनाकडनं दावा केला जातोय की नालेसफाई झाली आहे. मात्र पहिल्याच पावसामध्ये त्याची पोलखोल देखील झालेली पाहायला मिळत आहेत. कारण गेल्या अर्ध्या तासापासून पावसाचा जोर वाढल्याने या पावसाच्या जोरामुळे कुठेतरी रस्त्यावरती देखील अगदीच सुनील, धन्यवाद. सुनील, धन्यवाद. रवी आणि धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी.